मुख्यमंत्री सक्षम आहेत, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावरचा व्याप खूप वाढलाय, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री पदावर सवाल उपस्थित केलाय। पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबद्दल आज उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यावेळी पोलिसांच्या कुटुंबियांचं प्रतिनिधी मंडळ देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित होतं। पोलिसांच्या तक्रारीच्या निवारणाकरता एक समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि यात पोलिसांचे प्रतिनिधी देखील असणार आहेत असं सांगण्यात आलंय। या समितीद्वारे पोलिसांवरील हल्ले, अनुकंपा तत्व, ड्युटीच्या वेळा, पोलिसांचं आरोग्य अशा गोष्टींवर तोडगा काढला जाईल। दरम्यान कल्याणमध्ये घडलेल्या घटनेबाबतही चौकशीचे आदेश देण्यात आले। दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली। पाहूया उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आणि कल्याणच्या घटनेबद्दल नेमकं काय वक्तव्य केलं। मी माझं मत मांडताना हेच बोललो होतो की मुख्यमंत्री चांगले आहेत, परंतु त्यांचा व्याप हा खूप मोठा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जर का ते स्वतःहून काही लक्ष अधिक चांगल्या पद्धतीने देत असतील, जसं आज ही कमिटी एक स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला, कमिटी निर्माण झाल्यानंतर बाबा त्या कमिटीकडनं काही शिफारशी आल्या तर त्याच्यावरती ताबडतोब निर्णय घेतला गेला पाहिजे आणि निर्णय घेतल्यानंतर नुसता निर्णय घेऊन नाही, जसं आता यांना सांगितलं की घराबद्दल एक बाबा तुम्हाला भूखंड असेल किंवा काही पैशांची तरतूद असेल ही आम्ही करतो आहोत, ती जर का केली गेली असेल आणि ती कागदावरच राहणार असेल तर त्याचा उपयोग नाही आणि त्याचा पाठपुरावा जर का व्यवस्थितपणे केला जात असेल तर नुसतं आम्हाला काही हाऊस म्हणून काही स्वतंत्र गृहमंत्र्याची मागणी नाहीये। या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा, पोलिसांना सुद्धा आणि एकूण समाजाला आणि राज्याला व्यवस्थित कारभार करणारा एखादा मंत्री पाहिजे, गृहमंत्री पाहिजे आणि सर्वच खात्याचे मंत्री हे व्यवस्थित कारभार करणारे असले तर तक्रारच राहणार नाही। कोणत्याही दडपणाला बळी न पडता जो कोणी असा प्रयत्न करेल त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि त्याला कडक शासन झालंच पाहिजे, हाच आजच्या चर्चेचा एक मोठा मुद्दा होता आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी तोही मान्य केल्यानंतर लवकरात लवकर जी घटना काल घडली असेल त्याच्यातले जे कोणी गुन्हेगार असतील, आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल।